ते जरा आजारी राहायची ती गाय आणली ना तिकडची. हा ती कितीला आणली होती तुम्ही? ती 60,000ला आणली होती आम्ही. ती आणली तर क्लिअर होती. 1 महिना तिने कंप्लीट दूध दिलं 6 लिटर दोन्ही टाईम. पण नंतर ती जशी जांब व्हायला लागली म्हणजे आजारी सतत आजारी राहायची. हे डबा आणून चारून पाहिला तिला पहिलं 50-50 द्यायचो पण मग एवढा तिचा रिझल्ट नाही भेटला. मग नंतर तो डबा संपल्यावर भेट ना ती मग परत आणल्यावर 100 चालू केलं डायरेक्ट. मग त्या बादल्या आता 4थी बादली त्यांच्याकडून 100 चालू केलं 100 तर लगेच शेणामध्ये फरक पडला. 50 काही फरक काहीच नाही पडला. पहिले महिन्यात ना आम्ही 3 बकेट चारल्या नंतर भेटलंच नाही आम्हाला. त्याच्यानंतर यांना सांगितलं यांच्याकडे भेटलं ना मग आता आम्ही कंटिन्यू 4 बादल्या चालू केल्या. कंटिन्यू 4 जरी 1 जार जरी शिल्लक असलं तेव्हाच मी स्टॉक ऑर्डर लगेच बोलून देतो. म्हणजे तुम्ही कमी पडून देत नाही? कमी पडून मी स्वतः या फार्मरला घरी आणून देतो. वा वा क्या बात आहे. मेडिकल वाले स्वतः आणून देता तुमचं बाकीचं कोणताही मेडिकल आणून देऊ शकत नाही. तुम्हाला होम डिलिव्हरी करतो देऊ शकतो. आणि ते याचं उदाहरण ते खूप आभार मानायचे. नक्की खूप आभार. ती आल्यापासून आजारीच्या असं समजा तिला 15,000 20,000 रुपये तिचा खर्च झाला आणल्यापासून. तिचं तेवढं उत्पन्न नाही निघालं. रक्त चेकअप केलं आम्ही मेडिकल आपण जशी माणसाचं चेकअप चेक केलंय आम्ही. मुलगा स्वतः रिपोर्ट घेऊन गेला होता. ऍडमिट करायचं मिल्क चार्जर मुळे गरज नाही आली. मेनीचा जो सड आहे ना तो पाठीमागचा आहे तर तो बारीक झाला होता असं. तर तो परत रेग्युलर थोडासा मोठा झाला आणि दूधही वाढलं. बंद झालं. हा पूर्ण दूध बंद पहिलाच व्हायला होता तो मस्टर्ड जुना. मग ते बंदच व्हायला आलता डायरेक्ट. हा बंद व्हायला आला होता. म्हणजे काहीतरी असं एवढं दूध निघायचं नंतर बंद व्हायला आलता. पण तशी पावडर चालू केली ना तिचा रिझल्टही भेटला. दुधाचा वास वगैरे सगळं बंद झालं. मग आता गोचाड्या तर नाहीच एकदम चोपडे चणचणीत. म्हणजे पहिले गोचाड्या होत्या पहिल्या सारखे फवारे चालू राहायचे. हा तिला पण भरपूर गोचाड्या होत्या. ती ना मारी ती म्हणजे आणली तेव्हा मारायची पण मग आता थोडी शांत झाली. मारते आता मार्क का बरं राहतं माहिती का? अतृप्त राहिल्यामुळे. हे नेहमी लक्षात ठेवा. शेण घट्ट झालं तुमचं. शेण वास नाही. काय फायदा आहे? पातळ असलं काय घट्ट असलं काय? नाही त्याचा वास नाही ना. आता आपण एवढे जण उभे इथं वास म्हणजे पहिलं असं उभं नव्हतं राहत. असं वाटत नव्हतं गोट्या जास्त टाइम थांबायचं. बर गाभण राहिली का ती ऑटोमॅटिक कमी करायची. हा आता आहे तेवढंच. गाभण तरी तेवढंच. ती दुधाला आता कमीच होती. पातळ होतं ना जास्त असं केलं कसं एकदम पातळ व्हायचं. पातळ होतं पण आता दूध आहे ना घट्ट आहे आणि वास येत नाही असं दुधाचा अजिबात. पहिला वास यायचा. पहिला वास. हा जेवढं टाकलं तेवढं खाऊन टाकायचं असं. जास्त झाड आहे. जास्त म्हणजे मुळांजवळचा भाग आहे. मुळांजवळ हे बघा हे मुळ आहे. नाही हा कडक आहे फक्त तेवढं राहिला. आणि पहिले एवढं खात नव्हत्या. समज त्या गायला तुम्ही 15,000 खर्च केले. या गायला 2-3 हजार खर्च केले असतील म्हणजे झाले 17-18 हजार रुपये. आता पण तुम्ही 17-18 हजार मिळून तरी चांगले नाही. लंपी झाला. बरं मग त्याला चालू नव्हतं ना. त्याला नेटकच 2 दिवस आधी चालू केलं त्यांना आणि त्याला लगेच लंपी अटॅक आला. मग त्यांचं ते प्रमाण ते चालूच ठेवलं. ते बंदच नाही केलं. मी त्याला मग मिल्क चार्जर चारीतच राहिलो. ते खाईना पण मग बळत पाजलं बरोबर असं. सगळ्यात महत्वाचं इकडून पुढे 20 वर्ष जर माणूस सुदृढ ठेवायचा असेल तर आपल्याला या गोष्टी. MRP प्राइस न देतात का? हा MRP सांगतो तुम्हाला. फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का. 15,000 रुपये खर्च आला. 15,000 रुपये खर्च करूनही गायीची गॅरंटी नाही होती का? नव्हती. बरोबर आहे. म्हणजे आणलेली 60,000ची गाय 30,000 झाली.
तो 15,000 हा 30,000 किती खर्च झाला 45. बरोबर आहे. आता लक्षात काय आहे, आपण समजा छापलेली किंमत कोणाच्या हातात आहे, आमच्या हातात. बरोबर. तिला किती खर्च आला हे बी मला माहिती, बरोबर आहे की नाही. एक लक्षात ठेवा, एखाद्या प्रोडक्टमध्ये प्रॉफिट आहे हे कधी कळतं, म्हणजे लय मोठं मार्जिन आहे असं कधी कळतं. तुम्ही उदाहरण सांगा मला, मी तुम्हाला लगेच उत्तर देतो. तुम्ही सांगा बरं, हुशारी सांगा तुमची. त्याच्यामध्ये मार्जिन असेल असं कधी कधी लक्षात येतं माणसं. एखाद्या प्रोडक्टमध्ये जर समोरचा विकणारा तुम्हाला म्हटला साहेब 10% डिस्काउंट आहे, ही साहेब म्हणले नाही परवडत नाही आम्हाला, मग सर 15% करतो. नाही म्हणले, हे म्हणले नाही आपल्याला जास्त पाहिजे, जास्त घेतो मी, किती द्याल, मी 20% देतो. बरोबर की नाही, मी 5 लाखाचं घेतो. मग ते काय म्हणणार, याच्यामध्ये समजा हे म्हटले की मी 5 लाखाचं घेतो बुवा, अख्खं म्हणजे पूर्ण इगतपुरी तालुक्याचं मी सप्लाय करतो, ते लगेच म्हणतात 30% देतो. हा बरोबर. तुम्ही आमच्या ऑफिसला फोन करा, त्यांना म्हणा 10 लाखाचं मिल्क चार्जर घेतो, ते तुम्हाला सांगतील 10% पुढे मिळणार नाही, कितीही घ्या. म्हणजे यांनाच मार्जिन नाही. बरोबर. ज्या प्रोडक्ट मार्जिन नाही, सोनं आहे, तुम्ही सोनं घ्यायला गेले, तुम्ही म्हणले मला 1 कोटीचं सोनं घ्यायचंय, तरी फरक पडणार नाही. तुम्ही पेट्रोल घ्यायला गेले, तुम्ही म्हणले मला 100 लिटर नाही, मला 500 लिटर घ्यायचे, ₹1.50 1 पैसा तरी फरक पडेल का बरं. त्याच्यामध्ये मार्जिनच नाही तेवढं. तो मार्जिन का नाही माहिती त्याच्यामध्ये, त्याचं कारण असं आहे की सर तुम्ही जर मार्जिन ठेवलं ना तर घोडा बाजार होतो, आणि याचा प्रॉफिट शेतकऱ्यांना नाही होत, याचा प्रॉफिट मार्केटला होतो. मग आम्ही काय केलं, त्याच्यावरती डायरेक्ट अशी प्राइस छापली तर त्याच्यामध्ये काहीच बार्गेनिंग नाही करता येणार. शेतकऱ्यांना असं सवय लागली का काय करायचं, 3,000ची वस्तू 1500ला घ्या, बरोबर आहे. पण ती डुप्लिकेट घेतो ना तो, ज्या प्रोडक्टचा तुम्हाला रिझल्ट नाहीये ती उद्या फुकटही भेटली, उपयोग काय. प्रत्येक वस्तू आज MRP आहे ना 3,000 असली ना ती 2,000ला 2100ला. कृषी अमृतची बॅग तुम्ही मला 540 रुपयाला घेऊन दाखवा. SSM चं बॅग तुम्ही SSM आहे ना, SSM ची बॅग तुम्ही आम्हाला 10 रुपये कमी करून घेऊन दाखवा. का बरं नाही माहिती का, जर मार्जिन जर वाढवलं तर व्यापाऱ्यांचा धंदा होईल, शेतकरी बुडल. आता तुमचे 100 कमी होतील पण इकडे 300 वाढतील. बरोबर. म्हणून हे प्राइस जे आहे ह्या कमीच आहे आणि अशाच राहतील. मला कोणी काही केमिकल मध्ये चालू आहे सध्या, बरोबर आहे की नाही. इथं कोण चालतं माहिती की हे ज्यांना आज आले उद्या गायब व्हायचे ते काही करते, किंवा ज्यांना फक्त विष विकायचंय. शेतकरी मित्र, आज आपण खास करून नाशिक जिल्ह्याच्या अशा भागामध्ये आलेलो आहे ज्या भागामध्ये खास करून भात शेती होते आणि उन्हाळ्यामध्ये दूध व्यवसाय. बरोबर आहे, फोकस सगळा दूध व्यवसाय, आणि या दिवसामध्ये भाजीपाला आणि प्लस भात. तर हे जे अर्थकारण आहे, या अर्थकारण ह्या 2 गोष्टींमध्ये अर्ध शेती अर्ध दूध व्यवसाय असं एक विभागलेलं आहे. इथे विशेष करून म्हशींचा जास्त व्यवसाय नाशिक जवळ असल्यामुळे म्हशींचा, परंतु इथे मला गायी बघायला भेटल्या. तर आज आपण त्यांच्या पहिली शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि माझं नाव सोमनाथ रंगनाथ पवार, राहणार जानोरी. आता हे तुमचे 1 2 3 4 गाय 4 गाय. हा 4 गाय. कधीपासून व्यवसाय तुमचा? हा आमचा बराच आता जुनाच आहे, समजा आजोबांपासून होत्या गायी, पण त्यावेळेस गावठी होत्या. नंतर जसं आम्हाला समजायला लागलं मग तसं. किती वर्षापासून तुमच्याकडे? तरी 10-1 वर्ष झाली. आता गेल्या 2-3 वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये दूध व्यवसायामध्ये काही गोष्टी बदलल्या, बऱ्याचशा बदलल्या. तर त्या गोष्टी तुम्ही डोळ्याने अनुभवला. आता तुम्ही मिल्क चार्जर पण चालू केलंय, कधीपासून चालू केलंय? मिल्क चार्जर आता 2-1.5 महिना झालाच आहे समजा. अच्छा. 4 बकेट आम्ही चारल्या 1.5 महिना चालू करून. का वळाली इकडं असं? म्हणजे ते जरा आजारी राहायची ती गाय आणली ना तिकडची. ती किती आणली होती तुम्ही? ती 60,000ला आणली होती आम्ही. अच्छा, 60,000 म्हणजे पाराटी आणली होती, म्हणजे कमी दुधाची. अच्छा, म्हणजे किती दिवसापासून पाराटी होती ती? जवळजवळ 5-6 महिने त्यांनी तिकडे पिळली असेल. बर. समोर तुम्ही आल्यानंतर आम्ही तब्येतीत काय प्रॉब्लेम होता? तब्येत ती आणली तर क्लिअर होती. 1 महिना तिने कंप्लीट दूध दिलं, 6 लिटर दोन्ही टाईम. पण नंतर ती जशी जांब व्हायला लागली, म्हणजे काय व्हायला लागलं? आजारी सतत आजारी राहायची, कासच सुजायची, तापच यायचा, आणि असे अनेक ती काय कंटिन्यू आजारी राहायची. त्याला गोठा मानवलं नसतं असंच म्हणायचं, दुसरं काय. मग त्याच्यामुळे मग हे डबा आणून चारून पाहिला, चालू केलं थोडं चारा बघी. आता ते युट्यूबला बघितलं पाहिलं. बरं तुम्हाला ते सापडलं नाही.
युट्यूबला तर काय म्हटले मोबाईल त्याच्यावरच चालू राहतो. युट्यूबवर चालू राहते, बाकी काही नाही बघते तेच चालू राहतं आमचं. काय पाहत राहते हेच मिल्क चार्ज. अरे बापरे. ओके ओके ओके. काय औषध भेटेल, कुठलं काय भेटेल, काय वाटलं तुम्हाला मिळायचे व्हिडिओ ते चालू म्हणलं चारून बघू आता. एवढ्या आपण औषध आणलं डॉक्टरला खर्च करतोय, मग आणून बघितलं आणि तिला चालू केलं. त्यांच्या बरोबर यांना चालू केलं. तिला पहिलं 50-50 द्यायचो, पण मग एवढा तिचा रिझल्ट नाही भेटला. मग नंतर तो डबा संपल्यावर भेट ना ती डबा म्हणजे 5 किलो. हा ये मग ते भेटलं नाही. महिना दीड महिना ते गॅप झाला. पण मग तिची तब्येत आहे तशीच राहायला लागली. परत मग परत इड अवेलेबल झाल्यानंतर परत. हा बापरे. म्हणजे तिला सकाळात ताप सगळ्यांना चालू केलं तुम्ही? नाही 5 किलो तिला दिलं, यांना दिलं होतं थोडं असं 50-50 अशा हिशोबाने. म्हणजे तुम्ही 50 ग्रॅम सगळ्यांना चालवलं आणि मग ते लवकर संपून गेलं. ते लवकर संपून गेलं असं झालं. अच्छा, जनावरला रिझल्ट भेट हा भेटला नाही कोणालाच नाही, समाजला नाही बा असं. मग तुम्ही परत आणलं? मग 1-1.5 महिन्यानंतर परत चालू केलं. का बरं? बंद केलं तर बरं होतं ना माझा. पण मग ती आजारी होती ना कायम राहायची. आपण मग तिला वापरून रिझल्ट नव्हता, मग कशाला आणलं परत? नाही पण मग समजला नाही ना रिझल्ट समजला नाही ना तेवढ्यामध्ये. नाही आला रिझल्ट असं समजायचं. नाही प्रमाण तर कमी दिलं 50-50. व्हिडिओ पाहतच राहिले. हा व्हिडिओ बघत राहिलो. मग ते परत डोक्यात आलं नाही, म्हणलं हे परत करायचं. प्रमाण कमी पडलं. हा मग परत आणल्यावर 100 चालू केलं डायरेक्ट. मग त्या बादल्या आता 4थी बादली त्यांच्याकडून 100 चालू केलं. 100 तर लगेच क्षणामध्ये फरक पडला. 50 नाही काही फरक काहीच नाही पडलं. मग ती आजार पण आहे तिचं थोडस शांत झालं. जे लोक 50 ग्रॅम वापरते आहे त्यांनी वापरूच नाही. विनाकारण स्वतःची बी नुकसान, आमची बदनामी असं. आणि ज्यांना महाग वाटतंय त्यांनी याचं नावही घेऊ नये. खरं खोटे. ज्यांना मिल्क महाग वाटते त्यांना आजार स्वस्त वाटत आहे, त्यांना पातळ शेण स्वस्त वाटतं, त्यांना कमी फॅट स्वस्त वाटतं, सगळ्या बाकी गोष्टी त्यांना स्वस्त वाटतं. गाभण नाही राहिली, उलटली गाय ती बी त्यांना स्वस्त वाटते. त्यांनी अशांनी हे महाग वापरू नये. काय वाटतं तुमचं? रेग्युलर वापरायला लागले मग काय बदल दिसले तुम्हाला ते मला ऐकायचं. बदल म्हणजे आता हे शेण आमचं गट झालं आणि मेन मुद्दा ती आजारी राहायची ना, ती आता 2 महिन्यापासून आहे ना तिचा आजार पण नाहीच आहे. आपल्या बरोबर स्वामी समर्थ मेडिकल वाले इथं. तुमचा पत्ता कुठला आहे? पाळोळी फाटा. तुमचं नाव काय? बाळू पासलकर माझं नाव. अच्छा, बाळू पासलकर. तुम्ही 2 महिन्यापूर्वी इथं चालू केलं 1-1.5 महिन्यापूर्वी. मग तुमच्याकडे यांनी आग्रह केला, तुम्ही काय केलं? हो, माझ्याकडे त्यांनी त्यांची समस्या मांडली मग की आम्हाला ही प्रोडक्ट, आम्ही बाकीचे मेडिसिन तुमच्याकडे घेतोय तर हे प्रोडक्ट आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर मी एक 10 दिवस पूर्ण सर्च केला. नंतर मग भोसले सर कुठं मिळेल आपल्याला याचा शोध कुठे लागला. नंतर भोसले सरांचा ऍड्रेस मिळाला, त्यांच्याकडे जाऊन मी पूर्ण उपलब्ध करून दिलं. आणि एक जार जरी शिल्लक असतं तेव्हाच मी स्टॉक ऑर्डर लगेच बोलून देतो. म्हणजे तुम्ही कमी पडून देत नाही? कमी पडून मी स्वतः या फार्मरला घरी आणून देतो. वा वा, क्या बात आहे. मेडिकल वाले स्वतः आणून देता. तुमचं बाकीचं कोणताही मेडिकल आणून देऊ शकत नाही. तुम्हाला होम डिलिव्हरी करतोय, देऊ शकतो. आणि ते याचं उदाहरण ते खूप आभार मानायचे. नक्की खूप आभार मानायचे. का तुम्हाला असं नाही वाटलं साहेब का बाकीचे औषधं आपल्याकडून जात होते, बाकीचे तिथं बंद झाले सगळे? काही प्रॉब्लेम नाही, पण मग त्यांना रिझल्ट, त्यांचा व्यवसाय नको बंद व्हायचा. वाह, क्या बात. असे मेडिकलवाले जर सगळ्या देशात जर झाले तर मेडिकलवाल्यांचं पण कल्याण होईल आणि शेतकऱ्याचं पण भरभराट होईल. डॉक्टरला एक विचार होतं, डॉक्टरला मुली चाललं का? ते पण चाल पण ते कंटिन्यू राहावं लागेल. बंद करून जसं आहे तसं जाणार सांगतेच नाही. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जी काही अनुभव जो आहे तो अनुभव आल्यानंतर तुमचा ते डॉक्टरचा खर्च बंद झाला. किती खर्च केला होता तुम्ही आल्यापासून? ती आल्यापासून आजारीच्या असं समजा तिला 15,000 20,000 रुपये तिचा खर्च झाला आणल्यापासून. तिचं तेवढं उत्पन्न नाही निघालं. रक्त चेकअप केलं आम्ही मेडिकल, आपण जशी माणसाचं चेकअप आखी बॉडी चेक केलंय आम्ही. मुलगा स्वतः रिपोर्ट घेऊन गेला होता. ऍडमिट करायचं मिल्क चार्जर मुळे गरज नाही. जसं ते चालू केलं ना मग तसं तिचा आजार म्हणजे नाहीच. काय काय होता नेमकी?
ती सतत ताप यायचा आणि ती कास सुजायची, सडस सुजायचा, म्हणजे मस्टॅडिस. तिच्या रक्तामध्ये दोष तयार झाला होता. हा बरोबर आहे ना. रक्तात दोष तयार झाल्यामुळे ती वीक झाली होती. आता तिला दुरुस्त होऊन किती दिवस झाले साधारणतः? आता 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून फार बंद. हा तिला दवाखाना नाहीच काहीच नाही. मेनीचा जो सड आहे ना तो पाठीमागचा आहे, तर तो बारीक झाला होता असा, तर तो परत रेग्युलर थोडासा मोठा झाला आणि दूधही वाढलं, बंद झालं. हा मस्टॅटिस पूर्ण दूध बंद पहिलाच व्हायला होता तो मस्टॅडिस जुना. बर मग ते बंदच व्हायला आलता डायरेक्ट. हा बंद व्हायला आला होता. म्हणजे काहीतरी असं एवढं दूध निघायचं, नंतर बंद व्हायला आलता तो. पण तशी पावडर चालू केली ना, तिचा रिझल्टही भेटला, दुधाचा वास वगैरे सगळं बंद झालं. सगळं बंद. तुम्हीच काढता दूध? बरं. ह्या दोन्हीचे हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हिला तुम्ही डॉक्टर दाखल नव्हते का मस्टॅटिसला? म्हणजे त्यावेळेस केलं होतं जुना मस्टॅडिस. मग काय म्हणले ते? आता हा ते कृपा विभा सोडल्या होत्या, पण मग ते एवढं दूधच बंद झालं ना तिचं. एकदा मस्टॅटिस झाला तर ते डॉक्टर म्हणजे शेतकरी सांगतात 2-1 हजार रुपये खर्च येतो पूर्ण 12 वयापर्यंत. बरोबर. जास्त 2,000 नाही जास्त होतं. बरं. अजून काय समस्या होती? तिचं तेवढंच 2 होतं. समस्या हा आणि बाकीचं मग आता गोचाड्या तर नाहीच, एकदम चोपडे चणचणीत. म्हणजे पहिले गोचाड्या होत्या, पहिल्या सारखे फवारे चालू राहायचे. फवारे म्हणजे वावरातून फवारून आलं का इथं फवारे? औषध. हा तिला पण भरपूर गोचाड्या होत्या. ती ना मारी ती म्हणजे आणली तेव्हा मारायची, पण मग आता थोडी शांत झाली. मारते नाही आता जनावर मार्क का बरं राहतं माहिती का? अतृप्त राहिल्यामुळे. हे नेहमी लक्षात ठेवा. तिच्या काशाचा प्रॉब्लेम होता, कास एकदम अशी कडक होऊन गेली होती तिची. मस्टॅटिसनी कडक एकदम म्हणजे ते दूध बंद झालं त्या सडाचं आणि एकदम कडक झालं. पण आता जसं हे बकेट चालू केले ना, आता आम्ही कंटिन्यू 4 चालले काय ना. म्हणता तुम्ही? मिल्क चार्जर म्हणतो. त्याच्या जसं चालू केलं ना तर तिचा काशाचा वगैरे हे कमी झालं. हे झालं ते आजारपणाचा खर्च कमी झाला. बरोबर नाहीच आहे आता दुसरं एक शेण घट्ट झालं तुमचं. शेण वास नाही. काय फायदा आहे? पातळ असलं काय घट्ट असलं काय? नाही, त्याचा वास नाही ना. आता आपण एवढे जण उभे आहे इथं, वास म्हणजे पहिलं असं उभं नव्हतं राहता, असं वाटत नव्हतं गोट्या जास्त टाइम थांबायचं. बर. वास यायचा. हा म्हणजे शिसारी यायची. हा थोडक्यात कशामुळे असेल ती शिसारी? तुम्हाला काय वाटतं? ते पचनक्रिया त्यांची व्यवस्थित नाही, म्हणजे सडतं ते अन्न पचन होण्याच्या ऐवजी सडतं. त्या गाईच्या पोटामध्ये चांगल्या बॅक्टेरिया राहतील तेवढं गाईचं आरोग्य चांगलं. पण यांनी काय होतं, त्या बॅक्टेरियाना ताकद भेटत आणि त्याच्यामध्ये पचनक्रिया सुधारली की शेण काय होतं? घट्ट. शेण घट्ट होणे म्हणजे पचनक्रिया चांगली. जनावरांचं पचन चांगलं नसण्याचं कारण नंबर 1 पाणी दूषित, चारा दूषित, केमिकलचा आणि वातावरण दूषित आणि त्याच्यामध्ये आम्ही मिनरल मिक्सर टाकतो. बरोबर का ताई? तुम्ही देत असेल ना मिनरल मिक्सर? मग ते आता बंद केलं असेल तुम्ही? बंद आहे ते, काहीच नाही. बरोबर आहे ना. तुमचा तो एक धंदा. पहिले मी आता मेडिकल वर झालो, पहिले मी म्हशीच वळायचो. करेक्ट, एकदम बरोबर. म्हणजे तुम्हाला जर शेतकऱ्याची जाण असेल तर तुम्ही त्या जाणीवेतून ती जी उणीव आहे शेतकऱ्याची ती भरून काढता. बरोबर आहे की नाही? दुधामध्ये काय बदल झाला सगळं? आता दूध किती जणांचं चालू आहे? दूध आता एकच चालू आहे. किती चालू आहे? कंटिन्यू 5-5.5 चालू आहे ना, तेच चालू आहे. कमी नाही आता, काहीच कमी. आता ती जवळजवळ 5 महिन्याची गाभण आहे. म्हणजे दूध कमी असतं पहिलं व्हायचं, पहिलं व्हायचं कमी गाभण राहिली का ती ऑटोमॅटिक कमी करायची. आता आहे तेवढंच गाभण तरी तेवढंच. ओके. आणि तरी वरून चमक आली, गोचडी नाही. आणि ते मेन तिचा प्रॉब्लेम ते मस्टॅडिस, तिचा दूध चालू झालं. त्याला दुधाची चव कशी? चांगली. म्हणजे दुधाचा चव वास गेला म्हणजे चव आले असं. तिचं तुम्ही चालू आहे. मग तिचा दुधाला तिला फरक काय पडला? ती दुधाला आता कमीच होती, पातळ होतं ना जास्त असं केलं कसं एकदम पातळ होतं. पण आता दूध आहे ना घट्ट आहे आणि वास येत नाही असं दुधाचा अजिबात. पहिला वास यायचा, पहिला वास पण मग आता वास नाही. दूध कोण खात होतं? आम्ही डेअरीला पहिल्या म्हशी होत्या. बघा आता गव्हाण तुमची कशी एकदम बघा, जेवढं टाकलं तेवढं खाऊन टाकायचं. असं जास्त झाड आहे, जास्त म्हणजे मुळांजवळचा भाग आहे. मुळांजवळ हे बघा, हे मुळ आहे, नाही कडक आहे फक्त तेवढं. आणि पहिले एवढं खात नव्हत्या, जे परत बरंच पडायचं म्हणजे पूर्ण हार त्याला वर निस्ता असं बाहेर टाकायला लागत. उकिडानी महिन्याच भरायचं.
आता म्हणजे जसं हे चालू केलंय ना त्यांच्या पैसे म्हणजे काडी वैरण राहत लोक म्हणजे त्यांची पचनक्रिया खराब करते आणि वरून म्हणते आमच्या जनावर चाट आहे. खरं आहे का नाही? हा रे चोख खंडाळे असं म्हणतात. दोष कशात आहे? पचनक्रियेत. याचा विचार नाही करते. आपण चारा जो आहे तो चारा त्याला जर पचन झाला तर ती खाईल ना, अंगी लागत नव्हतं. हे जे शेण तयार होणार आहे याला काय म्हणतो आपण? गोअमृत. जर याला चारा तुम्ही जर वैदिकचा बनवला, आता पूर्वी जर आवड होतं पण आता दाणेदार आलेले एसएसएल तुम्ही जर चाऱ्याला टाकला ना, तुम्ही फॅट म्हशीसारखं घ्यायचं हा मग विषय तिथं युरिया बंद करून युरिया आणि डीएपी वापरायची नाही. तेवढ्या किमतीचं एसएसएल टाकायचं. किंमत पण जास्त नाही. एक युरियाची गोण आणि एक डीएपीची गोण 2000 जाती की नाही? जाते ना. तेवढ्याच आपल्या एसएसएल मिळते. एक 3 बॅगा आणायच्या, टाकून द्यायचा आणि मग चारा बघायचा आणि मग ते वजन बघायचं चाऱ्याचं आणि मग या गाया कशा खात्या ते बघायचं. मग त्यांचं शेण आणि त्यांचं दूध आणि मग ते विचारायचं नाही. ते बाकी गोष्टी तुम्ही आज जे मिल्क चार्जरनी सुरुवात केली किंवा आज तुम्ही त्याला चारा जर बनवला त्याचा विचार करा. तुम्ही तसं आज डीएपी युरिया तर वापरलं पण खर्च तुम्हाला काय करायचं होतं? दुकान बदललं तुम्ही. आज तुम्ही फक्त काय केलं? दुकान बी नाही बदललं, त्यातलं फक्त औषध बदललं. पहिलं केमिकल आणत होते आणि जास्त रुपयाचं आणत होते. समज त्या गायला तुम्ही 15,000 खर्च केले, या गायला 2-3 हजार खर्च केले असतील म्हणजे झाले 17-18 हजार रुपये. आता पण तुम्ही 17-18 हजार मिळून तरी चांगले नाही. 4च झाले समजा. काय जेवढं दुधाचं पेमेंट आलं तिकडे स्वामी समर्थ मेडिकललाच भरलं त्यांनी. स्वामी समर्थ मेडिकल त्यांचं म्हणजे किती प्रामाणिकपणे सांगताय बघा. आता त्यांच्या घरी ओळायला लागले. आता म्हणजे तेच आम्हाला औषध वगैरे तेच घरी पोच देत होते. डायरेक्ट घरी ते स्वतः आणते. आजही बी हे संपलेलं आहे. आता ते संध्याकाळी ते स्वतः तेच आणून देणार. म्हणजे थोडक्यात हे ज्यावेळेस चालू झालं तुमच्या घरात बँकेत पैसा घरात साठायला लागला, या गाईच्या अंगात चरबी साठायला लागली, ह्या शेणामध्ये पोषण थांबायला लागलं, दुधाला क्वालिटी आली. बरोबर की नाही? जो कोणी खात असेल तुमचं दूध तो बी तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल. बरोबर की नाही? इथून माग गाईला तब्येत नाही, घरात पैसा नाही, शेणात ताकद नाही, अनेक अडचणी यायच्या. बरोबर आहे. फक्त काय बदलली? दिशा बदलली, दशाच बदलली. हे जे 1600 रुपये जात आहे बकेटमध्ये तुम्हाला 8 दिवस 10 दिवस पुरत असेल ती बकेट तर मग 7 दिवस 7 दिवस पुरते. म्हणजे यांना 100 चालू आहे आणि आता त्या बारीक वासरांना चालू 50 वासराला झाला लंपी झाला. बरं मग त्याला चालू नव्हतं ना, त्याला नेटकच 2 दिवस आधी चालू केलं त्यांना आणि त्याला लगेच लंपीच अटॅक आला. बर मग त्यांचं ते प्रमाण ते चालूच ठेवलं, ते बंदच नाही केलं. बर मी त्याला मग मिल्क चार्जर चारीतच राहिलो. ते खाईना पण मग बळत पाजलं बरोबर असं. म्हणजे तुम्ही जर रेग्युलर जर देताय आणि जर तुम्ही जर आजार दिसला तर डबल करा डोस. डोस काय करा? डबल. ओके होऊन जातं. आणि अजून एक आनंदाची गोष्ट, लवकरच आपण अॅनिमल हेल्थ चार्जर लॉन्च करतोय. अॅनिमल हेल्थ चार्जरचा फायदा काय सांगतो? जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करायचं, बघा शेतकरी सगळेच राहते पण प्रगतीशील सगळे राहते का? नाही. आलं लक्षामध्ये? तर हे जे आहे ना तुमचं, हे आता चारा होतं मी तुम्हाला दाखवलं, ते सुद्धा पचवणार. ते सुद्धा पचवणार. नंतर शेण, शेण एकदम घट्ट आहे पण त्याच्यावर तो एक पडदा येतो बघा असा, तो पडदा येणार. गाय एकदम मस्त आहे आता पण डायरेक्ट हत्तीच होणार. घोडा हत्ती. हे 50 ग्रॅम, ते 50 ग्रॅम कॉम्बिनेशन वापरायचं. किंवा हे 4-5 दिवस वापरायचं, ते 4-5 दिवस वापरायचं. दोन्ही पण पर्याय तुम्ही वापरू शकता. त्याचा फायदा सांगतो, ते आरोग्य सांभाळतं आणि हे तुमच्या गायीचं पचन सुधारतं. यांना म्हशी सांभाळत होते त्यांना शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे. यांनी तुमचं दुःख जाणलं आणि ते केमिकल मधून येणाऱ्या प्रॉफिट पेक्षा या प्रॉफिटवर लक्ष दिलं. शेतकरी जगला तर मी बी जगल. बरोबर. तर आज तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत हे सगळा अनुभव घेऊन? नाही, आता चांगलं आहे, सुरळीत चालू आहे. पहिल्यासारखा दवाखाना बंद झाला म्हणजे किती वर्षापूर्वी बचतच झालं ना. किती वर्षापूर्वी आता हे जुन्या पद्धती सारखं झाल्यासारखं वाटतं. ज्यांना असं वाटतंय की महाग आहे त्यांना काय उत्तर द्यायचं?
त्यांनी काय आता चालू करायचं, दुसरं काहीच उत्तर नाही. चालू करून वापरून पाहायचं त्यांनी टेम्पो भरायचा, आणि आपल्याकडे आणून द्या म्हणा आमच्याकडे. क्या बात आहे, व्हेरी गुड. असे चोपडेपणा दिसला नाही कधी हा एकदम गोचडी काय नाही गोचडी ही गाय ना ज्यावेळेस आणली त्यावेळेस एकदम दुबळी होती. पहिला त्याला तिने ती वासराला देऊन 5 लिटर दूध दिलं ती. बरं, आता जसं हे चालू काही सुधारली आणि दुधाला बी थोडस पद्धती चालू केल्यावर आणि आता तिला ये व्हायला आता 9 महिना चालू आहे तिला. आता दूधही बी तिला आता तिला 3 लिटर दूध चालू होतं, पण आता तिचे दिवस भरले त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून बंद केलं. 2 दिवसात 3 दिवसात काढलं आणि बंद केलं. नाही, जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा ते पण मागवा. ओके, आणि ते आलं की मग तर तुम्हाला काही गरजच नाही. काहीच नाही. आलं लक्षात. फक्त मग भरायला डॉक्टर बोलवायचं, तेवढं एकच काम त्यांच्याकडे. चालू ठेवायचं म्हणजे 8 ते 15 दिवस झाले का. बरोबर, सगळ्यांनी व्यवसाय चालू ठेवा. आदिवासी भागामध्ये आजही शेतकऱ्यांमध्ये जिव्हाळा आहे, संवेदनशीलता आहे, प्रेम आहे, काळजी आहे. तसं खालच्या भागात राहिले नाही. त्या लोकांना फक्त एकच दिसतं, पैसा आणि दूध आणि पैसा. मग गाईचे हाडकं निघाले का, गाईचे काडकं झाले का, गाई खाली कोसळली, त्यांना काही घेणं नाही. काय वाटतं तुम्हाला, खराब झाली का तबेलेवाल्यांसारखी विकून टाकायची. हे धंदा आहे, धंदा झाला धंदा. आदिवासी आता आम्ही बैल घेतला तिकडे दारगावला, अक्षरशः घरात रात्री ना तिकडे बैल बांधला, तुम्ही घरातून बाहेर काढा. मी बांधले सांगितलं ना, अक्षरशः घरात रात्रीच बैल ही त्यांची आताची कंडिशन आहे. 20 वर्ष 25-30 वर्षापूर्वी ही कंडिशन माझी स्वतःची होती ना. माझ्या घरामध्ये आमची आई जनावरांच्या बाबतीमध्ये ती स्वतः त्रास सहन केली, पण तिला गाईला त्रास द्यायला आवडत नव्हता. ती म्हणायची, ती ज्यावेळेस पाऊस पडायचा ना, तर गाई बाहेर भिजायची, तर ती गाई आवाज करायची ना, तिला कळवळा व्हायचा. ती शेवटी ती गाई घरात बांधायला लावायची. सारखे पाऊस चालतो बा, अर्धा नक्षत्र, ती गाई घरात बांधायला लावायची. मग एक अर्ध्या भागात आम्ही, अशी कंडिशन आमच्या घरची होती. म्हणजे घर बिघडायचं आमचं, 10 पातेले ठेवायचे घरामध्ये, सगळ्या कौलांमध्ये. ही कंडिशन होती माझी. म्हणून मला शेतकऱ्याची पण जाण आहे, गरीबाची पण जाण आहे, जशी यांना आहे तशी. बरोबर आहे ना. आणि ही जाण ठेवलीच पाहिजे, हेच आनंद आहे. तेच आनंद आहे. लोक हवेत उडे मारून काय मजा, काय हवेत कोण भेटतो वर, नाही हेलिकॉप्टर विमान सोडून. बरोबर आहे की नाही. बरोबर. म्हणजे इथे जमिनीवर माणसं आहे, जमिनीवर राहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. हे आणि आनंद तुमच्यामध्ये खरा, तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, हा आनंद मला किती रुपये देऊन मिळेल. म्हणजे कोणाला म्हटलं माझ्यासाठी हसा, असं कुणी हसवलं असं सिंपल आहे. तुम्ही मनापासून हसता, ते फार महत्वाचे. आज मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला प्रेमाने माझ्यासाठी काही, तुम्ही माझी वाट बघता. हे प्रेम कुठे मिळणार आहे? नाही मिळणार. हे प्रेम तुम्ही लाख रुपये दिले तरी मिळत नाही मिळत. म्हशीमध्ये फार व्यवसाय. फक्त काय आहे, म्हशी का तुम्ही जनावर म्हणून बघू नका, जीव म्हणून. घरातलाही जीव आहे आपला. बरोबर. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आणि गोत माता आहे आमची. तिला जर माता म्हणून बघितले, तुम्ही तुमच्या घरातल्या आईला विष घालाल का? नाही. मग हिला कसं काय घालता? घरातल्या आईवर तुम्ही केमिकलचे कीटकनाशक फवाराल का? विचार करा. नाही करणार. मग ते आम्हाला करायला भाग पडतं. हे कुठे बदललं, आणि म्हणून माझा प्रयत्न. बरोबर, एवढाच विषय. बरोबर आहे की नाही. बरोबर. तुम्हाला ते, मला खूप आनंद होतो की या भागामध्ये तुम्ही अजून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेता, आणि त्याची चमक बघून तुम्हाला आनंद होतो. बरेच जण म्हणते, सर ते काय गाईला चमक आली, हे सगळं शेण बदललंय पण दूध नाही वाढलं, ते काय परवडतो का खर्च? मग तुझी गाय सुधारली, हे फायदा नाही का? जी तुझी गाय 50,000 जाणार होती, ती आता 80,000 जाणार आहे, तो फायदा नाही का? पण ती विकायची नाही ना मला, मग तो फायदा दिसत नाही. अरे पण तो तुझ्या पुढच्या वेतामध्ये वासरू चांगलं येईल, दूध वाढल, पण तेवढा संयम आमच्याकडं नाही. ज्याच्याकडे नाही त्यांनी बिचारांनी, बरोबर की त्यांनी वापरूच नाही. ही माझी हात जोडून विनंती. एखादा कंपनीवाला म्हणेल का वापरू नका, पण मी म्हणतो का, कारण तू अर्धवट वापरणार. तुम्ही 50 ग्रॅमनी वापरले 3 बकेट, तुमचं जर मन जर अशांत असतं, तुमच्या खालच्या लोकांसारखे असते, तुम्ही बी ग्रुप कुठे आले शिवाय दिले असते. काय लुटणारे भांटी पाटील, बरोबर आहे की नाही? असा विषय खरं वाटतं तुम्हाला हे? बरोबर आहे. तर तुम्ही आता दूध व्यवसाय इथं तुम्हाला फायदा झाला, तुम्ही आता कुठे वळाले? शेतीकडे. आता हे शेण तुम्ही शेतीत टाकल्यावर याचं सोनं नाही होणार का? होणारच ना, आहे की नाही? ही ताकद याची. सर्वांनी वापरून बघा. तुम्ही यांना सांगितलं त्यांना एवढा कसं काय आग्रह, म्हणजे तुम्ही मान्य कसं केलं? आपल्या जवळ आता संपर्कात राहता, तुम्ही हे 100% वापरा, 100% रिझल्ट आहे. माझ्या गायनला आहे ना 100% आपण तुम्हाला असं त्यांच्यावर विश्वास ठेवून वापरायचं. म्हणजे त्यांनी आता येता जाता बघते असं झालाय बदल. मग बरं बरं, 100% रिझल्ट भेटला. मग तुम्हाला वाटते आता होईल काहीतरी, पण ते तुमच्या म्हशी किती आहे? 10 म्हशी. मग 10 म्हशीला हे कपडा पहिल्यांदा चालू करून ना 10-8 दिवसात फरक पडेल. किती मशाला वापरा माहिती का? फक्त 3-4 मशीनला वापरा.
का बरं माहिती का? कारण ते कंटिन्यू चाललं पाहिजे, यांसारखं नको व्हायला. माझा दुधाचे 3-4च आहे. बस 3-4ला वापरा, सकाळ संध्याकाळ. आणि तुम्हाला रिझल्ट जेव्हा येईल ना, विश्वास बसल, तेव्हा मग सगळ्यांना चालू करा. डायरेक्ट 25 किलोची बॅग घेऊन टाकतो. आलं लक्षामध्ये. आणि मशीनला तर खास तुम्हाला सांगतो, ॲनिमल चार्जर. मशीन जरा जड राहतात ना, ॲनिमल चार्जर खतरनाक, त्यांना खतरनाक. त्यांनी फॅट कुठं होतात माहिती का? या गायांचं फॅट 7 होतात. माझा एक विषय होता काही MRP बद्दल जो विषय काढला ना, तर सगळ्यांना सांगतो, एकमेव मी असा व्यक्ती आहे मेडिकल मध्ये का मी 100 रुपये डिझेल वाया घालून या लोकांना मी चार्जर गोटीवरून आणून दिले. बरोबर. 25 रुपये 300 डिझेल घालून. लक्ष द्या हो साहेब, त्यांना पोच देतात. पोच करा आणि काळजी घ्या माणसाची. सगळ्या शेतकऱ्यांना कळकळ करून सांगतो, म्हणजे तुमचं पोषण करून यांचं शोषण करण्यात काही मजा नाही ना. बरोबर आहे. यांचं शोषण नाही झालं पाहिजे, यांचं पण पोषण व्हायला पाहिजे. ओके. या ठिकाणी सगळ्या गोष्टी एवढ्या खेळीमेळीमध्ये कधी कोणी बोलत नाही. ना मार्केटिंग वाला बोलतो, ना ग्राहक बोलतो, ना कंपनीवाला बोलतो. पण योगायोगाने आज सगळे माणसं मन मोकळी आहे, मनाने साफ आहे, म्हणून या गोष्टी झाल्या. या गोष्टी मोकळेपणाने कोणी बोलत नाही. कधी आपल्या कंपनीचं सिक्रेट कुठलाही माणूस सांगत नाही. परंतु आपल्याला कंपनी म्हणून कमर करतच नाही. आपण हे मिशन आहे आपलं, बरोबर आहे की नाही? तुम्ही सर्वांची शेती चांगली व्हावी, तुमच्या सगळ्यांची माती चांगली व्हावी, पिकं चांगली व्हावी, माणसं घरातली निरोगी व्हावी, एवढीच इच्छा आहे, बरोबर की नाही? तुम्हाला मार्गदर्शन सध्या हे करताय. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 9834 59 89 32. माझं नाव बाळू पासरकर. फर्मचं नाव सांगा. श्री स्वामी समर्थ मेडिकल. पत्ता पाडळी फाटा. ओके. तुम्हाला मार्गदर्शन सर, तुमचा नंबर सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सागर रामदास भोसले. इगतपुरी तालुक्यामध्ये ज्या कोणी शेतकऱ्यांना SCT वैदिकबद्दल मार्गदर्शन हवं असेल किंवा आपले जे काही उत्पादन आहे ते हवे असेल तर मला कॉल करा. माझा नंबर आहे 99 87 99 31 31. धन्यवाद. या घड्या बघा, तुम्ही एवढं घट्ट आले की नाही, याला फक्त ज्या वेळेस तुम्ही ॲनिमल चार्जर वापरा ना, त्यावेळेस याला सगळा असा पातळ पडदा येईल वरून ना. हो. आणि गाय आहे ना, एकदम तगड्या, ओळखूच नाही येणार तुम्हाला. प्रश्न असा आहे का, आम्ही आता रासायनिक मध्ये समजा टमाटे आता तुम्ही रासायनिक केले, हा, तर मग आता याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट वापरलं गाईला मिनरल मिक्सर चालित होते ते तर आहे. नंतर गोचिडीचं औषध बी फवारीत होती, सगळं तुमचा कार्यक्रम चालूच होता. बरोबर. तुम्ही अचानक मिल्क चार्ज चालू केलं, काही प्रॉब्लेम आला का? नाही, आता सुधारणा झाली, पण तुम्ही 100 ग्रॅम जर चालू केला असेल तेव्हा सुधारणा झाली असते. ओके. तर आम्ही तर कधी कधी 150 ग्रॅम सांगतो सुरुवातीला, कारण कधी बॅकअप तुमचा किती मोठा आहे ते माहित नाही ना. तुमचा हांडा खालून किती रिकामा होईल ते माहित नाही ना आम्हाला. त्यांचं म्हणणं असं आहे, आता शेतीला जसं जसं गायला गोचिडी नाही राहिली ना, तसं शेताला सुद्धा एकदम बरोबर. तुमच्या किडी नाही राहणार वावरामध्ये, जसे गायला कीड नाही राहील ना तशी जसं गायीला मास्टरडीस नाही राहिला ना, तसं वावरामध्ये बुरशा नाही येणार. बरोबर आहे. जसं गायीचं गर्भपात नाही होत ना, तसं तुमची फुलगळ नाही होणार. एवढं सोपं आहे वैदिकचं. म्हणजे तुम्ही कालपर्यंत, तुम्हाला एकदम सोपं उदाहरण सांगतो, कालपर्यंत तुम्ही जर्सी गायचं दूध खात होते आणि आज तुम्ही गिर गायचं दूध खायला लागले, प्रॉब्लेम आहे काही नाही. फक्त एकच गोष्ट आहे का, परत जर्सी गायचं खाऊ नका. नाही, बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे तुम्ही भेसळ करू नका. तुम्ही जर केमिकलचं, म्हणजे कालपर्यंत गिर गायचं खात होते आज केमिकलचं खायला तर मग प्रॉब्लेम होईल. बरोबर. असं शेतीचं बरोबर आहे ना. जीवाणू जे आहे ते मेन शेतीचा पाया नाहीये. जीवाणू शेतीचा पाया नाही. तुमच्या घरामध्ये आचारी आहे ते महत्वाचे आहे का राशन महत्वाचं आहे? राशन महत्वाचं. राशनच नसेल आचारी काय करतील? बरोबर. म्हणजे जर तुमच्याकडे राशनच नाही, तुम्ही 10 आचारी बोलवले, एकदम एक नंबर, काय उपयोग आहे? तुम्ही राशन ठेवा, झालं गावचा भंडारा लावा, तुम्ही आचारी स्वतःच येतो, हो साहेब मला द्या स्वयंपाक, खरे खोटे? बरोबर. तसं तुमच्याकडे शेतीमध्ये आतमध्ये जमिनीमध्ये त्या जीवाणूंना खायला काहीच नाही. तुम्ही जीवाणू स्लॅरा करून ओतणार, त्याच्यामध्ये तात्पुरता रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला, गदा मेहनत होणार आहे ती. कळतं का तुम्हाला? मेन फॅक्टर काय आहे जमिनीमधला? मेन फॅक्टर आहे ऑर्गॅनिक कार्बन, जो आज कशामध्येच नाही. एक लक्षात ठेवा, कुठलीही कीड, कुठलंही तण जे त्रास देतं ते आम्हाला का त्रास देतं? कारण तुम्ही त्रासदायक वस्तू निर्माण केलेल्या असतात, ते नष्ट करायला येतं. तुमच्या पिकामध्ये जर रसायन वाढले, केमिकल वाढलं, तर हे प्रकृतीने निर्माण केलेली संरक्षण यंत्रणा आहे, ती कीड पाठवते. गोचीड काय करते? तुमच्या गायीच्या शरीरामध्ये असलेले नासलेलं रक्त आहे, शुद्ध रक्त गोचीड कधीच खात नाही. इट शुड बी नोटेड. शुद्ध रस कधी पण किडी खात नाही. मग किडी कोणता रस खाता? अशुद्ध रस, केमिकलचा रस. बघा, जेव्हापासून केमिकल वाढलं तेव्हापासून रोग वाढले, किडी वाढल्या. बरोबर आहे. त्याच्यापूर्वी किडी होत्या पण ते पीक संपत नव्हत्या.
किडी तेव्हा पण होत्या, आपण आळई सहित घाटे खाल्लेली हरभऱ्याची. तुम्ही खाल्ली की नाही मला माहिती नाही, खाल्ले की नाही ते गाठी सुद्धा भारी लागत आहे. खाल्यावर कळत आळी होती. खरं की खोटं? वाटाण्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे एखादी आधी ती काय आपण काय सर्रास खातो असं नाही, कधीच नव्हतं. टमाट्याला कीड लागतच होती, थोडंफार टमाटे किडकी निघायचीच, पण अख्ख्या वावराला कीड नव्हती लागत. आता तुम्ही जर काहीच नाही केलं सगळं बजबज बजबज होती. खरं खोटं आहे? काहीच राहत नाही शिल्लक, काहीच नाही. म्हणजे हा फरक काय? म्हणजे मला सांगायचं काय आहे की ती सांगून जाते का हे सगळं नासलेलं आहे, हे तुम्ही लोकांना खाऊ घालू नका, लोकांना विकू नका. पण ती भाषा नाही कळत आम्हाला, म्हणून शेतकऱ्याचं वाटलं आहे. शेतकऱ्याचा जागा झाला वेळीच, आणि जर ह्या सगळ्या प्रकृतीच्या पोलीस यंत्रणेला जर तो जर ओळखायला लागला तर शेतकरी तशा प्रकारचं पिकच पिकवणार नाही, शेतकरी तशा प्रकारचा चाराना आहारच देणार नाही गाईला. बरोबर. तुम्ही जेव्हापासून केमिकलचा चारा आला तेव्हापासूनच गायांचे प्रॉब्लेम वाढले. विचार करा तुम्ही, आहे की नाही? माणसाला बी तेव्हापासून आजार आहे. मग हे तुम्ही कधी पण सुरू करा, एक नंबर आहे. आता समजा आम्ही वैदिक चालू केलं, आता हे तण झालेलं आहे, याला तणनाशक मारलं तर मग सांगतो तुम्हाला. बघा, पहिली गोष्ट महत्वाची, तण का होतं? तण बी किडीसारखंच आहे. तुम्ही बघा, रासायनिक खत बंद करा, तण कमी होतं, आपोआप कमी होतं. तुम्ही करून बघा, माझ्यासाठी तुम्ही करून बघा, 2 वर्ष 1-2 गाल्ल्या करून बघा, तण कमी होतं. आज काय राहिलं, रासायनिक खत वॉटर सोल्युबल तुम्ही जेवढे द्याल तेवढं तण वाढणार. असं एवढा दिवस शेती करतो, तणनाशक जर आज फवारलं ना अजून 2 वर्ष बर का, तणनाशक भरलं का 15 दिवसांना असं होतं का गुडघे आवडला तर. तुम्ही एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, तिथे साखर टाकलेली, मुंग्या आल्या, तुम्ही त्या मुंग्या मारायचं औषध मारलं, संपणार की त्या मुंग्या? जोपर्यंत साखर आहे तिथं तोपर्यंत ते येणारच येत राहणार आहे. मग तुम्ही औषध मारलं पाहिजे मुंग्याला का साखर हटवली पाहिजे? साखर. बस एकच आहे, साखर म्हणजे वॉटर सोल्युबल. तुम्ही वॉटर सोल्युबल जो पण टाकताय तो पण तण येणारच आहे. तुम्ही काही करा, दुनिया करा, वॉटर सोल्युबल बंद करा, तुम्हाला तण आपोआप थकत जाईल. आपोआप तुम्ही मला काही लोकांचं शेणखत टाकून पण तण येतं. त्याचं कारण आहे त्यांच्या शेणखतामध्ये युरियाचं प्रमाण जादा राहतं. युरियाचा चारा गायला तो गायांना, ते म्हणतात सर राम सर सांगता मग तर शेणखत टाकले तण वाढत आहे. मग बरोबर आहे, पण तो गायांना काय खाऊ घातलं? युरिया. चाऱ्यामधून काय घातलं? आज तुम्ही ते पेंडीचा खाऊ घालता, त्या पेंडीमध्ये काय? युरिया आहे 1%. कांडीमध्ये युरिया टाकायची परवानगी माहिती का तुम्हाला? आपला युरिया शेतातला तुम्हाला माहिती आहे ना, असं आहे. ती कांडीमध्ये युरिया टाकलेला असतो, पण जर आपण आपलं मिल्क चार्जर दिलं आणि SSMचा चारा केला तो पचतो मग व्यवस्थित. मेन्शन पण करताना हो, त्याच्यावर लिहिलेलं असतं. मला सांगा, युरिया खाल्यावर गाई मरत नाही का? मरते की नाही? डायरेक्ट युरिया खाला तर गाय मरते की नाही? थोडं थोडा म्हणजे थोडं देतेच ना. मला सांगा, विष थोडं काय आणि जास्त काय? विषच आहे ना. त्याला स्लो पॉइझनिंग असं म्हणतात. जे थोडं खातात त्याला काय म्हणतात? स्लो पॉइझनिंग. म्हणजे तुम्ही आज नाही म्हणणार, पण आणखी 10 वर्षांनी मारणार. तुम्हाला एका सटक्यात नाही मारणार आम्ही, तुम्ही तडपून मारणार. अफूचा प्रकार आणि लिव्हर फंक्शन हळूहळू काम करणं बंद करा. ऐका, हे शिकलेले सवरलेले मुलं काय म्हणतात बघा. मग हेच तुम्हाला मला सांगायचंय, आमच्या शेतीने बी काम करायचं बंद युरियामुळेच केलेले, पण आम्हाला कळल कवा आमच्या पुढच्या पिढीला ना. डम्पिंग वगैरे येतं ना, आपल्या शेती लिव्हर फंक्शन, आपल्या शेतीचे लिव्हर फंक्शन हळूहळू कमी होत. हा, एकदम परफेक्ट बोलले तुम्ही. तुम्हाला सांगितलं मी, जैविक शेती करू नका, तुम्ही ऑर्गॅनिकही करू नका, त्याला काही राहिलंच नाही करण्यासाठी. तुम्ही वैदिक शेती करा. तुम्हाला एक दिवस वैदिक सुद्धा आहे ना 50% वापरायची गरज पडेल. ते सुद्धा एवढं लागणार, कारण त्याची जमिनीची ताकद वाढत जाते. बिंदास वापरा तुम्ही. तर ही जी समस्या आहे ही करप्याची, ही तुम्हाला कधीपासून यायला लागली? या वर्षी जास्त जाणवली. बरोबर आहे. मागच्या वर्षी पण होती, पण थोडी होती. पण तुम्ही जर चांगलं ऑब्झर्वेशन जर केलं तर ह्या समस्या दरवर्षी काय होईल, थोड्या वाढत चालल्या. आता तुमचं पीक तर कमी आहे. आम्ही रस्त्याने काही प्लॉट पाहिले तर पूर्ण पिवळे पडून गेले, काही ठिकाणी पूर्ण जळून लाल पिवळे आणि सफेद. बरोबर आहे. आता इथं कुठेतरी मी पाहिलं होतं बघा, ते रोप पा ते पिवळं हे पाहिजे. मग ते पिवळं त्यांनी होईल समजा तिकडं तणनाशक. मी काय म्हणतो, तुम्हाला असं रोपट मध्ये पण सापडलं, हे तणनाशकाने फास्ट इफेक्ट झाला. ती जी प्रोसेस होती सडण्याची, करपण्याची, ती वेगाने झाली. आता मुद्दा काय होतो, अंतिम अवस्थेमध्ये ही जी सुरुवात आहे, हे अंतिम अवस्थेला असं होणार. बरोबर आहे. अख्खा प्लॉट तुमचा असा होऊन जाणार. आता ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया का होते?
एक लक्षात घ्या, जेव्हा झाडामध्ये टॉक्सिसिटी तयार होते, टॉक्सिसिटी म्हणजे काय की विषाक्तपणा, अशक्तपणा वेगळा, विषाक्त म्हणजे विषाचा अंश वाढणे. जे आजार सगळीकडे एकच आहे, फक्त त्याचं दृश्य रूप वेगळं आहे. आता हा होण्याचं कारण काय, जसं आम्ही रसायनं टाकतो DAP, ते युरिया, ते काय होतं तुमच्या झाडामध्ये जेवढी पचवण्याची क्षमता होती, तसं मगाशी म्हणले 1% युरिया गाय पचवते, बरोबर की नाही. तो जर टक्केवारी वाढली तर ती रिएक्शन करते, कारण ते केमिकलच आहे. तसं झाडाला सुद्धा तुम्ही मातीला जर तुम्ही जर समजा इथे ह्या वावराला समजा तुम्ही 1-2 गोण्या टाकल्या असतील, याला 10 गोण्या टाका बरं, हेच टाका ना तुम्ही, 10 गोण्या टाकल्या काय होणार, अख्खं वावर तुमचा असं होणार, असंच होणार, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय, ते स्लो पॉइझन, बरोबर आहे. हे दरवर्षी ते काय करायला त्याचा इफेक्ट वाढू नाही, याचा खालचा कस कमी राहिला म्हणून वाढायला. करेक्ट. म्हणजे याचा अभ्यास केला ना, मग हा कुठल्या प्रकारचा फंगस आहे, हा कोलेटोट्रिकम आहे का, हा एन्थ्रॅक्नोज आहे का, तो बघण्यावर मेंदू खर्च करण्यासाठी सध्या सगळ्यांचं काम चालू आहे. हे खरं खोटं आहे, हा बघण्यापेक्षा आहे ना, आपण खाली कुठेतरी तुम्ही रोगावर अभ्यास करण्यापेक्षा आरोग्यावर अभ्यास करा. आरोग्यावर अभ्यास, तुम्हाला आरोग्य पाहिजे का रोग पाहिजे, मग तुम्ही अभ्यास घ्यायला पाहिजे आरोग्याचा. तुम्ही आज सगळी यंत्रणा, करोडो रुपयाची यंत्रणा, सायंटिस्ट, सगळे सरकार काय शोधू राहिलं, रोग. अरे रोग सापडून तुम्ही दरवर्षी नवीन रोग येऊ राहिला ना. आता याच्यावरती ना कुठेतरी दुकानात गेल्याच्या नंतर कोणतं तरी औषध फवारला देणार तुम्हाला, देणार काहीतरी, एवढा बुरशी जळून जाणार. पण याच्या आतमध्ये जो अशक्तपणा आहे त्याचं काय करणार, आतमध्ये जे विष भिनलंय त्याचं काय करणार, परत त्याचा सुद्धा इफेक्ट तयार होतोच ना, बरोबर आहे. केमिकल म्हणजे तुम्ही औषध याच्यावर उपचार करणार म्हणजे रोगापेक्षा विलास भयंकर, भीक नको पण कुत्रावर, त्याच्यात पैसा जास्त खर्च होतो, मग शेतकरी बरबाद याच्यामध्ये चालला ना. दरवर्षी खर्च वाढत चालला, उत्पन्न कमी व्हायला. आणि मग वैदिक काय सांगतं, रोगावर काम करू नका, कमजोरीमुळे रोग येतो, बरोबर. मग कमजोरी दूर करा. मग कमजोरी दूर कशाची करा, मातीची करा. मातीमध्ये सेंद्रिय कर्बन आहे तो वाढवा, बाकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रोजन, फॉस्फरस सगळं निसर्गातून मिळणार आहे. तुमचा नाही तुमचं नायट्रोजन तर ऑलरेडी लगेच आहे, रासायनिकमुळे तुमची जैविकता गेलेली. रासायनिक हे तुमच्या पिकाचं अन्नच नव्हतं, नाहीये, राहिले हे तण नाही मारू राहिले, हे तुम्ही तुमचं केमिकल जे खत आहे त्यांचे परिणाम मारू राहिले असं याच्यामुळे याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही काय करू राहिले, काट्यानीच आणखीन काटा काढून राहिले, मग जखम आणखीन मोठी होणार आहे. पैसे देऊन बरोबर आहे की नाही. वैदिकची ताकद अशी आहे का केमिकल पेक्षा फास्ट रिझल्ट. तुम्ही वापरा, तुम्हाला आता इथून पुढे तुम्ही केमिकल वापरून रिझल्ट मिळणारच नाही. एक एसएसएमचा डोस द्यायचा आणि एक पाणी द्यायचं, एसएसएमचा एक डोस द्यायचा आणि पाणी द्यायचं. एवढं वावर आहे ना, एवढ्या वावरापैकी मी आज सांगेल का तुम्ही फक्त एवढंच ह्या खांबापासून इकडेच द्या, फक्त एवढंच तुमची ट्रायल म्हणून द्या. पुढच्या वर्षी संपला, 2000 रुपयाच्या 3 बॅगा घेऊन या आणि ह्या एवढ्याच पटल्या द्या, फक्त कुठल्या खांबापासून इकडे एवढं लागेल आणि द्या पाणी भरून. अरे यार, एवढा भात तुम्ही असा सोन्यासारखाच विकाल, असा वास सुटेल या भाताचा आणि असा रंग बदलून टाकेल लगेच. तो मान टाकली ना खाली त्यांनी, बाई मान टाकली ना लगेच टाईट करेल वर. एवढी याचा सगळा परिणाम केमिकलचा आहे, दुसरं काहीच नाही. आणि सर्वात रोगावर काम करू शकता, पण किती वर्ष याच्यामध्ये युरियाचं प्रमाण जास्त आलं का आणखीन वाढतं. तसं नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही पंक्चर काढाल हो, जोपर्यंत खेळायला तुम्ही काढत नाही ना तोपर्यंत परत काढायला पाहिजे ना. खरा खेळा आहे काय, कमजोरी माती नाही तर बसा पंक्चर गाडीत, दुकानं बदला, टायर बदला, एक दिवस तुम्ही बदलली निसर्ग आहे की नाही. एवढं सोपं आहे काम. करा तुम्ही एसएसएम वापरा याला. याला जर टाकला असताना तर मग ते विचारायचं नको. आता आपण इथं तुम्ही 4 बादल्यांमध्ये वेगवेगळे उत्पादनं भिजत घातलेली, बरोबर. नेमकं काय केलेलं आहे? सरांनी मला काल भिजत टाकायला लावलं होतं, त्यांना बोललो होतो मला शिलाजी ट्रीटमेंट स्लरी द्यायची होती. तर तुम्ही त्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे उत्पादनं भिजत घातले. तर त्याच्यामध्ये आता जे काही बादले केलेले आहेत, तर 4 बादले केलेले, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय काही वेगवेगळं पॅकेट दिसतंय आपल्याला, तर 4 उत्पादनं तुम्ही भिजत घातलेले, बरोबर. तर एकंदरीत किती प्रमाण घेतलं आणि त्याच्यामध्ये काय भिजवण्यासाठी काय काय वापरलं? 600 ग्रॅमची पॅकेट, त्याच्याबरोबर हे सॉइल चार्जर टाकलाय. त्याच्यामध्ये किती टाकलं त्याच्यामध्ये? याच्यामध्ये 1200 टाकलं. 1200? हा, 600 ला 1200 म्हणजे 1 ग्रॅमला 2 ml सॉइल चार्जर टाकलं आणि प्रत्येक उत्पादन त्याच्यामध्ये भिजवलेलं. तर आता आपण जर बघितलं, आता याला किती दिवस झाले, म्हणजे भिजून किती दिवस झाले? कालच टाकलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आता म्हणजे 18 ते 20 तास झाले असते, बरोबर. लाकडाचीच काठी वापरलेली आपण इथं.
ही पूर्ण काठी वेगळी वापरलेली आहे का? पूर्ण काठी वेगवेगळी वापरलेली आहे. अच्छा 24 तासामध्ये त्याला चांगला रिझल्ट आलाय. थोडं अजून सोय ऍड करा याच्यामध्ये बरं का, अजून अर्धा लिटर ऍड करा. तुम्ही आता हे तुमच्या केमिकलच्या प्लॉटला तुम्ही जो इथून मागे केमिकल वापरत होते, म्हणजे हे मिलचा रिझल्ट आला म्हणून तुम्ही हे केलंय. म्हणून हे केलं, थोडा विश्वास पटला. तिकडे रिझल्ट भेटल्यामुळे पण जसं तुम्ही तिकडे 50 ग्रॅम वापरलं तसं इकडे 50 ग्रॅम नका वापरू, टाक्यात वापरा पूर्ण. म्हणजे तुम्ही जरी बनवली ही ट्रीटमेंट, सरांनी किती क्षेत्र आहे तुमचं? ते 25 गुंठे असेल. तर 25 गुंठ्याला एक एक पाकेट. तर ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. फक्त थोडंसं फ्रूट चार्जर द्या. 2 लिटर जरी दिलं तरी सगळ्यामध्ये ऍडजस्ट होऊन जाईल. थोडंसं लिक्विड मध्ये येईल ती. अजून 1-2 दिवस ठेवा. अजून म्हणजे राहू दे थोडंसं, 1-2 दिवस ठेवा अजून. म्हणजे काय त्यांनी ताकद वाढत द्यायची. फ्रूट चार्जर टाकून हलवून द्यायची. हा, एकदा हलवून द्या फक्त, परत हलवायची, काहीच गरज नाही. आणि याच्यामध्ये फक्त ह्युमस गोल्ड ऍड करायचं आणि द्यायचं टाकून. एक खतरनाक रिझल्ट येणार तुम्हाला. हा, मस्त चांगलं शिकवलं तुम्ही त्यांना. त्यांना मग आपण SSM पण सांगितलं, झाल्यानंतर म्हटलं SSM हो, एक नंबर.